शेवटी एक वीर सावरकरांनी महाराज अतिशय चांगलं बोललेलं आहे, हिंदू किंवा मुसलमान खरं म्हणलं तर हिंदूंचे शत्रू नाहीच आहेत, हिंदू हिंदूंचे शत्रू आहेत, म्हणून हा आजचा दिवस बघायला मिळतोय। आजचा दिवस आपल्याला विरोध करतायत, आपल्यावर अंगावर येत आहेत, आपल्या सभा उधळायला बसतायत, कुठेही कुठल्या राजकीय नेत्याचं आणि पक्षाचं नाव नाहीये, इथे भगवा सगळीकडे दिसतोय, आणि जो इकडे येऊन विरोध करण्याचा विचार करतोय, तुम्ही इथे नितेश राणेला विरोध करत नाही आहात, तर तुम्ही इथे भगवायला विरोध करतायत, एक लक्षात ठेवा। तुमचा वापर केला जातोय, कारण का कुठे ना कुठे त्यांच्या दर्ग्यामध्ये बसलेला तो दाढी कुरवळणारा जिहादी आज त्याच्या मनाला समाधान वाटत असेल जेव्हा त्याच्या हातात बातमी येईल की आम्ही सकल हिंदू समाजाची सभा उधळली, सकल हिंदू समाजाचा कोणीतरी येऊन घोषणा केली, आणि लगेच आमचे पत्रकार मित्र जेव्हा ती बातमी करतील, बांधवांनो, भगिनीनो आणि माझ्या तरुण मित्रांनो, हा जेवढा समाधान त्या दाढी कुरवळणाऱ्या जिहादाला भेटत असेल, जेवढा समाधान आमच्या त्या मालोजीराव भोसलेंच्या गडीकडे अतिक्रमण करणाऱ्या वाल्यांना भेटत असेल ना, तेवढा अजून कोणालाही भेटत नसणार। ह्याचा कधीतरी विचार करा। आपल्याला कसं वापरलं जात आहे, आपल्याला पुढे ठेवून आपलं अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न होतोय, आपल्या हिंदू धर्माला आव्हान दिला जात आहे। हा विरोध नितेश राणेला नाहीये, हा विरोध महाराज भंडारेला नाहीये, हा विरोध आपल्या हिंदू धर्माला, एक तुम्ही लक्षात ठेवा आणि ह्या गोष्टीच्या पुढे पाऊल उचला। अहो कितीही विरोध करा, काय हे जे काही बोलणारे 4-5 लोक येणार, तेवढाच आपला फोटो काढून निघून जाणार आणि दिवसभर बातम्या लगवणार। मी काय नुसतं कुठे पण जात नाही, मी तयारीमध्ये जातो, एक लक्षात घ्या, नाही तयारीमध्ये जातो। मी काय कुठला व्हाईट कॉलर कुठला आमदार नाहीये इथे। त्या भडव्या पाकिस्तान मध्ये बसलेल्या दाऊदला विचारा, त्याच्या गांडीमध्ये पण घुसून बोलणारा राणे साहेबांचा मुलगा आहे मी, लक्षात ठेवा। आम्हाला काही फरक पडत नाही, आम्ही ह्याच्यातूनच आलेलो आहे, पोलिसांची दोन्ही बाजू बघितलेली आहे मी, मला काही चिंता नाही हो, मला काही चिंता नाही। विरोध करणाऱ्या लोकांच्या डोक्यावर जेवढे केसेस नसतील ना, तेवढे 307 आणि 353 माझ्या अंगावर केसेस आहेत। कशाला उगाच कशाला त्या जिहाद्यांना खुश करताय, कशा त्या दाढी कुरवळ्यांना खुश करताय? या आमच्या बाजूला एकत्र मिळून त्या जिहाद्यांच्या ढुंगणावर एवढे वस्त्र फिरू की शुक्रवारी ते वरती येणार नाही, असा निर्धार करून आमचा कशाला करताय? आणि आम्हाला काही करून ठीक आहे, आमचे पोलीस बांधव जे करायचे ते करतील, हे काय माझ्या बरोबर आलेले हे काय गप्प बसणार काय? बरं आहे, पोलीस आमच्या गाड्या तपासत नाही महाराज, समजलं ना? म्हणून उगाच काही वळवळ मला नको। जिथे जातो ना, महाराजांच्या मावळ्यासारखा टीका लावून जातो की जायचंय ना, असं जायचं की 2-4 लोकांना झोपूनच परत घरी गेलं पाहिजे, त्याच्यातला मी आहे, लक्षात घ्या, त्याच्यातले मी आहे। म्हणून हे जे कोण कुठल्या दर्ग्यावर आणि कुठल्या थडग्यावर बसून आमची ही सभा उधळण्यासाठी कोणाला पुढे करत असतील, मला माझ्या कुठल्याही हिंदू बांधवाच्या अंगावर जायचं नाहीये, पण तू एक लक्षात ठेव, हे हिंदू माझ्या बाजूला होतील, मग तू कुठे ना कुठेतरी मला सापडतील आणि मग तुझ्या दाढीवर पहिला वस्त्रा आणि नितेश राणे फिरवेल, एक लक्षात ठेव। आमच्या जिथे पण अंगावर याल, आमच्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी सांगून ठेवलंय, कोणही अंगावर आला तर त्याला शिंगावर घेण्याच्या शिकवण आम्हा लोकांना देऊन गेलेल्या आहे। म्हणून उगाच हे काय पोलिसांना ज्या काही त्रास द्यायचा तर द्या, बिचारे ह्यालाही बिचारे घाम जे उगाच येत असेल, मगर पोलीस बांधवांना सांगेन, तुम्हाला अगर जास्त ऊन लागत असेल, जास्त भूक लागत असेल तर 1 तास घरी जावा, बाकी सगळा कार्यक्रम आम्ही करून टाकतो इथे, काय चिंता करू नका, काय
करणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत, मदत करणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत. उगाच आमचे काय, मला काय बाकीच्या लोकांचे काय समजून ठेवलं काय शेमड्यांसारखे? कोणी येणार, कोणी कालपासून ऐकतोय हा विरोध करतोय, तो विरोध करतोय, हे संख्या कमी. मला काय संख्या कुठे उभं केलं तरी पण माझं भाषण तेवढंच गाजतात, हे तेवढंच दाखवतात, कुठेही कमी करत नाही.